बापरे, हा धूर किती आहे. मी श्वास घेऊ शकत नाही. चिंटूच्या शहरात इतका धूर का होता? याचा आणि आपल्या घराला मिळणाऱ्या विजेचा काय संबंध? चला शोधूया. दादा वळ, तू इथे कसा शांत असतोस? आमच्या घरात तर नेहमी गरमी आणि बाहेर धूर. आम्हालाही शांतता कशी मिळेल? चिंटू बाळा, शांतता तर आहे, पण तुमच्या शहराला लागणारी शक्ती चुकीच्या पद्धतीने तयार होतीये. चिंटूच्या घराला वीज देणारा कारखाना कोळसा झारतो. कोळसा म्हणजे जुनी शक्ती. आता मी तुझी भेट घालून देतो नवीन शक्तीच्या 2 मित्रांशी. मी आहे सूर्यकिरण. मी रोज सकाळी येतो. मी कोळसा नाही, फक्त प्रेम जाळतो. जेव्हा मी या सोलर पॅनल नावाच्या माझ्या मित्राला स्पर्श करतो, तेव्हा ती लगेच वीज बनवते. धूर नाही, आवाज नाही, फक्त स्वच्छ वीज. कल्पना कर, तू सूर्यप्रकाशाने टीव्ही बघतोयस आणि मी आहे पवनपुत्र. मी मोफत मिळतो आणि मला पकडायला पवन चक्की नावाचा मित्र लागतो. माझ्या वेगामुळे तो फिरतो आणि वीज तयार होते. म्हणजे जुन्या शक्तीने प्रदूषण होते, पण तुम्ही दोघे हरित ऊर्जा आहात. तुम्ही पृथ्वीचे रक्षण करता. हो चिंटू, हरित ऊर्जा वापरणे म्हणजे आपल्या पृथ्वीला आणि आपल्या मित्रांना दादा वडासारखे शांत व स्वच्छ ठेवणे. आता मी माझ्या मित्रांना सांगणार की सूर्य आणि वाऱ्याची शक्ती किती जबरदस्त आहे. मी आजपासून शपथ घेतो की मी पर्यावरणाचे रक्षण करेन. तुम्हालाही अशीच निसर्गाची अजून मजेशीर गोष्ट शिकायची आहे का? मग लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढची गोष्ट चुकवू नका.